नमस्कार मित्रांनो, मी श्रीकांत कुलकर्णी तुमचं स्वागत करतो श्री क्रिप्टोमध्ये. आजची तारीख आहे 14 ऑगस्ट 2021. आत्ता वाजले रात्रीचे 9:02. चला आजच्या एपिसोडला सुरुवात करूया. रोजप्रमाणे आपण आत्ता आलेलो आहोत coinmarketcap.com वरती. टोटल नंबर ऑफ क्रिप्टो करन्सीज आत्ता आहेत 11,556. एक्सचेंजेस आहेत 393. मार्केट कॅप टोटल आहे सगळ्या करन्सीजचं मिळून $1.987 ट्रिलियन, म्हणजे $2 ट्रिलियन अगदी जवळ आहे आता. आणि थोड्या वेळापूर्वी ऍक्च्युली $2 ट्रिलियन इथे होतं, $2 ट्रिलियन पर्यंत केलं होतं आणि तिथून आता थोडंसं खाली आलेलं आहे. $113.9 बिलियन मार्केटमध्ये ट्रेडिंग झालेलं आहे फक्त 24 तासांमध्ये. बिटकॉइनचा डॉमिनन्स आहे मार्केटमध्ये 44.3%, इथेरियमचा आहे 19.3%. टोटल मार्केट कॅप चेक केलं तर $1.99 ट्रिलियन आहे, म्हणजे $2 ट्रिलियन अगदी पोहोचलेलंच आहे. 2.79% मार्केट वर आलेलं आहे गेल्या 24 तासांमध्ये. आपण आता टॉप 10 क्रिप्टो करन्सीज चेक करूया काय कंडिशन आहे. पहिल्या नंबरवरती ॲज युजल $46,892 बिटकॉइन आहे पहिल्या नंबरवरती. 1.25% वाढलाय 24 तासांमध्ये आणि 7.66% वाढलाय 7 दिवसांमध्ये. इथिरियम आहे $3270, 2.5% वाढलाय 24 तासांमध्ये आणि 5.6% वाढलाय 7 दिवसांमध्ये. कार्डॅनो म्हणजे एडीए आता आहे $2.21, 12.25% वाढलाय 24 तासांमध्ये आणि 50.88% वाढलाय 7 दिवसांमध्ये. बायनान्स कॉइन म्हणजे बीएनबी आहे $409.37, 3.63% वाढलाय 24 तासांमध्ये आणि जवळजवळ 15.5% वाढलाय 7 दिवसांमध्ये. टेदर आहे 5व्या नंबरवरती $1. रिपल आहे 6व्या नंबरवरती $1.20, 19.64% वाढलाय 24 तासांमध्ये आणि 48.65% वाढलेला आहे 7 दिवसांमध्ये. डोज कॉइन 7व्या नंबरवरती $29.15, म्हणजे $0.2915, 7.34%, जवळजवळ 6.90% वाढलेला आहे 24 तासांमध्ये आणि 20.5% वाढलाय 7 दिवसांमध्ये. 8व्या नंबरवरती USDC नावाचा स्टेबल कॉइन आहे $1. पोल्काडॉट 9व्या नंबरवरती $22, 5% वाढलाय जवळजवळ 24 तासांमध्ये आणि 7.5% वाढलाय 7 दिवसांमध्ये. 10व्या नंबरवरती युनिस्वॉप आहे $29, 1.15% वाढलाय 24 तासांमध्ये आणि जवळजवळ 5% वाढलाय 7 दिवसांमध्ये. आपले टॉप 10 क्रिप्टो करन्सीज चेक करून झालेले आहेत. आपण आता वळूया क्रिप्टो करन्सी जगतातल्या बातम्यांकडे किंवा मग घडामोडींकडे. तर ॲज युजल आता वीकेंड सुरू झालेला आहे. आज शनिवार आहे त्यामुळे खूप कमी घडामोडी आहेत, तुम्ही चेक करू शकता. सुरुवात करूया. लंडन कोर्ट ऑर्डर्स बायनान्स टू ट्रेस हॅकर्स बिहाइंड $2.6 मिलियन Fetch.ai अटॅक. तर Fetch.ai नावाची कंपनी आहे किंवा मग एक स्टार्टअप आहे किंवा मग एक क्रिप्टो करन्सी प्रोजेक्ट आहे आणि त्यांचं क्रिप्टो करन्सी अकाउंट होतं बायनान्सवरती, जे एका माणसाने हॅक केलं आणि त्यातले फंड्स हलवून ते बायनान्सवरच विकायचा प्रयत्न केला. आणि हे जेव्हा ही केस जेव्हा कोर्टात पोहोचली तेव्हा कोर्टात ने त्यांना ऑर्डर दिलेली आहे आता बायनान्सला की तुम्ही हे चेक करा की नक्की कोणी हॅक केलं. आणि ते करणं खूप सोपं आहे कारण ते फंड्स ज्या माणसाने किंवा ज्या अकाउंटने विकले त्या अकाउंटचा ओनर काय आहे, तुम्ही केवायसी केलेलीच असेल तर तुम्ही ते चेक करा आणि ते फंड्स परत करण्याची तयारी करा. पुढच्या बातमीकडे वळूया. इथिरियम अलोन नॉट इनफ टू डिसरप्ट बिग टेक, जॅक डॉरसी. तर जॅक डॉरसी हा ट्विटरचा सीईओ आहे आणि त्याचं म्हणणं आहे की फक्त इथिरियमचा वापर करून मोठमोठ्या गोष्टी होणं कठीण आहे, त्यासाठी वेगवेगळ्या टेक्नॉलॉजीज एकत्रितपणे वापरायला लागतील. म्हणजे थोडक्यात जॅक डॉरसी हा बिटकॉइनचा हार्डकोर फॅन आहे. त्यामुळे इथे सुद्धा तुम्ही चेक कराल की या मनुष्याने म्हटलं की आपण याच्यामध्ये ट्विटरमध्ये जर वॉलेट लिंक करायचा ऑप्शन दिला इथिरियमचं तर NFT आपल्याला वापरता येतील आणि आपण भरपूर काही काही करू शकतो त्याच्यामधून. तर यांचं काय म्हणणं आहे, जॅक डॉरसीचं जॅकचं अकाउंट जे आहे हे, तर त्याचं म्हणणं सरळ सरळ आहे, एव्हरी अकाउंट ऑन ट्विटर बिईंग एबल टू लिंक टू अ लाइटनिंग वॉलेट. लाइटनिंग हा लाईट कॉइन आणि बिटकॉइन आणि सिमिलर टेक्नॉलॉजीज वरती जे कॉइन काम करतात त्यांचं सेकंड लेअर सोल्युशन आहे. सो लाइटनिंग नेटवर्क हे इथिरियम वगैरेच्या सेकंड लेअर सोल्युशन्सच्या आधीपासून डेव्हलपमेंट चालू आहे आणि आता ऑलरेडी काम करतं आहे. तर थोडक्यात काय की मग हे ट्विट जेव्हा एकाने शेअर केलं की बाबा बिग टेक इज स्केअर्ड ऑफ इथिरियम. बिग टेक म्हणजे काय, थोडक्यात इथे त्याचं म्हणणं आहे की ट्विटरचे सीईओ घाबरलेत इथिरियमला. तर यांचं म्हणणं आहे, जॅकने त्याला पण रिस्पॉन्स दिला की अरे मला सुद्धा बिग टेकला
डिसरप्ट करायचंच आहे, म्हणजे त्यांचं बिझनेस मॉडेल जे आहेत सेंट्रलाइज ते चुकीचे आहेत किंवा मग ते असे नसायला पाहिजे होते सगळ्या ठिकाणी. तर मग ते आपल्याला डिसरप्ट करण्यासाठी फक्त एक टेक्नॉलॉजी ते करू शकणार नाही, तुम्हाला मल्टिपल टेक्नॉलॉजीज एकत्र आणून ते काम करावं लागेल. तर चांगली बातमी आहे, म्हणजे थोडक्यात यांचं ऍटिट्यूड काय आहे इथिरियमकडे बिटकॉइनकडे वगैरे कळायला आपल्याला चांगलं आहे. ओपन सी ट्रेडिंग व्हॉल्यूम एक्सप्लोड्स, किती ग्रोथ आहे 76,240% YTD अमिड NFT बूम. तर NFTचं बूम जोरदार चालू आहे जगभर, तुम्हाला माहिती आहे. गेल्या 30 दिवसांमध्ये फक्त $1 बिलियन यांनी ट्रान्झॅक्शन केलेले आहेत. आणि किती ट्रान्झॅक्शन? 1.18 मिलियन ट्रान्झॅक्शन, म्हणजे 11.8 लाख ट्रान्झॅक्शन, 11,80,000 ट्रान्झॅक्शन त्यांनी केले टोटल. आणि त्याची किंमत जवळजवळ आहे $1,060 मिलियन. तर मोठा कारभार झालेला आहे NFTचा. आणि ओपन सी हे फर्स्ट रँकचं आहे पोझिशनला NFT ट्रेडिंग मध्ये. तो यांनी ओपन सीचे जुने व्हॉल्यूम्स दिलेले आहेत. 2018 अख्ख्या वर्षाचा व्हॉल्यूम $5 लाख आतमध्ये आहे. 2019 अख्ख्या वर्षाचा व्हॉल्यूम $80 लाख आहे, रादर $8 मिलियन. नंतर 2020चा व्हॉल्यूम $24 मिलियन, म्हणजे जवळजवळ $2.5 करोड. त्यानंतर 2021चा YTD म्हणजे आत्तापर्यंत जानेवारी पासून ऑगस्ट पर्यंत $1 बिलियन पुढे पोहोचलेला आहे. सो ही प्रचंड ग्रोथ आहे. आणि NFTचा मला वाटतं आपण सगळ्यांनी थोडासा अभ्यास करून त्याच्यामध्ये काहीतरी केलं पाहिजे. पुढच्या बातमीकडे वळूया. वायोमिंग्स क्रिप्टो फ्रेंडली बिल कुड बी अ सँडबॉक्स इन ऍक्शन, सिनेटर लुमिस सेज. तर सिनेटर लुमिस म्हणजे सिनेटर सिन्थिया लुमिस आहेत. वायोमिंग हे एक राज्य आहे अमेरिकेतलं आणि तिथे क्रिप्टो करन्सी फ्रेंडली बरेचसे लॉ तिथे ऑलरेडी पास केलेले आहेत. आणि आता लेटेस्ट आणखीन एक केलं आहे की क्रिप्टो करन्सीमध्ये काम करणाऱ्या बँकांचं वेगळं एक लायसन्स त्यांनी जे ऑलरेडी इश्यू केलेलं होतं, म्हणजे तयार केलं होतं पूर्वीच्या काळी, तर ती प्रोसेस आता आणखीन फास्ट व्हावी म्हणून त्यांनी आय थिंक लॉ पास केलेला आहे रिसेंटली. तर त्यांचं म्हणणं काय आहे की अमेरिकेमध्ये बऱ्याच ठिकाणी क्रिप्टो करन्सी बद्दल क्लॅरिटी नाहीये, पण आमच्याकडे क्लॅरिटी आहे. तर आमच्याकडे काय चालतंय हे बघून अमेरिकन इतर स्टेट्सने आणि सेंट्रल गव्हर्नमेंटने शिकावं आणि त्यानुसार काहीतरी करावं. पुढच्या बातमीकडे वळूया. मनी रिइमॅजिन्ड, अ टर्निंग पॉइंट फॉर क्रिप्टो. तर आता रिसेंटली जे काही घडलं अमेरिकेमध्ये की इन्फ्रास्ट्रक्चर बिल होतं $1 ट्रिलियन पेक्षा पण मोठं, आणि त्याच्यामध्ये एक $28 बिलियन क्रिप्टो करन्सीच्या टॅक्सेशन बद्दल काहीतरी एक त्यांनी इन्क्लूड केलेला होता क्लॉज. तर त्या क्लॉज वरतून एवढा गदारोळ झाला भरपूर, म्हणजे अगदी रात्रभर 1-2 वाजेपर्यंत त्यांचे सेशन्स बसले. आणि त्याच्यामध्ये सुद्धा शेवटी युनॅनिमस कन्सेंटने त्यांना एक, म्हणजे सगळं झाल्यावरती त्यांच्यामध्ये अग्रीमेंट झाली. 3 पार्टीज होत्या, 3 पार्टीजमध्ये अग्रीमेंट झाली शेवटी की ओके आपण असं ऍडजस्टमेंट करून एक अमेंडमेंट करून टाकूया क्रिप्टो करन्सी बद्दल, जेणेकरून एक क्लॅरिटी मिळेल की मायनर्सने काही डेटा द्यायची गरज नाहीये, डेव्हलपर्सने काही डेटा द्यायची गरज नाहीये. कारण त्याच्यामध्ये सगळ्यांनाच त्यांनी एक ट्रेडर सारखंच किंवा मग एखाद्या डीलर सारखं ट्रीट केलेलं होतं. आणि काय झालं की ते युनॅनिमसली पास व्हायला पाहिजे होतं, पण ऑलमोस्ट होता राहिलं, कारण फक्त एका माणसाने त्या गोष्टीला अपोज केलं आणि त्यामुळे ते अमेंडमेंट रद्द झालं. आणि जे अर्धवट भाषेमध्ये जे काही लिहिलेलं सुरुवातीचं कंटेंट होतं किंवा बिल होतं ते तसंच आता पुढे गेलेलं आहे. पण याच्यामध्ये एक भरपूर चांगल्या गोष्टी आहेत की फक्त एका माणसामुळे ते बिल पास नाही होऊ शकलं. प्लस दुसरी गोष्ट की त्या माणसाने दुसऱ्या दिवशी येऊन असं स्टेटमेंट दिलं की अरे माझा तर सपोर्ट होता, मग नक्की अपोज केलं, मग कशासाठी अपोज केलं, बरोबर. तिसरी गोष्ट म्हणजे की एवढ्या मोठ्या इन्फ्रास्ट्रक्चर बिलमध्ये आणि एवढ्या मोठं डेव्हलप कंट्रीमध्ये पद्धतशीर सगळं चालू असताना मध्ये क्रिप्टो करन्सीमुळे जेव्हा एक एवढं मोठं बिल थांबतं किंवा त्याच्याबद्दल गदारोळ होतो किंवा त्याच्याबद्दल इतके डिस्कशन्स होतात आणि सगळं होतं, याच्यावरून एक कळतं की क्रिप्टो करन्सीजला महत्व वाढत चाललेलं आहे पॉलिटिक्समध्ये सुद्धा आणि सगळ्याच बाबतींमध्ये. कारण जिथे पैसा आहे शेवटी तिथे महत्व येणारच आणि त्याच्यावरती टॅक्सेशन सुद्धा होणार. त्या बाबतीत काही वाद नाही, टॅक्स घ्यावाच. पण तरी सुद्धा काय की ह्या चांगल्या गोष्टी यांना वाटल्या की क्रिप्टो करन्सीला इतकं महत्व मिळालं. आणि दुसरी गोष्ट, जर तुम्ही टॅक्स लावताय तर ऑफकोर्स तुम्ही त्याचा प्रेझेन्स मान्य करताय तुमच्या देशामध्ये, आणि ही एक सिल्वर लाइनिंग म्हणू शकतो आपण. पुढच्या बातमीकडे वळूया. पॉलिगॉन मर्जेस विथ हर्मीज नेटवर्क इन $250 मिलियन डील. तर ही या टाईपची पहिली डील माझ्या मते झालेली आहे. आणि हो, यांनी सेकंड लाईनला तेच म्हटलेलं आहे, दिस इज द फर्स्ट कम्प्लीट मर्जर ऑफ वन ब्लॉकचेन नेटवर्क इन टू अनदर. म्हणजे आतापर्यंत असं झालंय की एका कंपनीने दुसऱ्या कंपनी विकत घेतली आणि टेक्नॉलॉजीज वापरल्यात वगैरे, पण हे पहिल्यांदा होतंय की एक ब्लॉकचेन दुसऱ्या ब्लॉकचेन मध्ये मर्ज होते आहे.
सो पॉलिगॉन जे सेकंड लेअर सोल्युशन आहे इथिरियमचं, ते आता $250 मिलियन पे करणार आहेत इन टर्म्स ऑफ मॅटिक टोकन्स, जे त्यांचं नाव होतं जुनं मॅटिक, ते पे करणार हर्मीजला, आणि मग नंतर नवीन एंटिटी फॉर्म होणार पॉलिगॉन हर्मीज. ओके, तर पॉलिगॉन हे ऑलरेडी सेकंड लेअर सोल्युशन वरती काम करत आहे, हर्मीज पण सेकंड लेअर सोल्युशन काम करतात, आणि हर्मीजचं काम रोलअप्स मध्ये आहे, पॉलिगॉनचं काम सेकंड लेअर ओव्हरऑल ब्लॉकचेन प्लॅटफॉर्म मध्ये आहे. तर ही चांगली बातमी ही पण आहे की आता आणखीन ऑप्शन्स मिळतील पॉलिगॉनला पुढची ग्रोथ करण्यासाठी. 50 years आफ्टर ब्रेटन वुड्स द US डॉलर्स थ्रोन इज इन प्ले. तर थोडक्यात US डॉलर बऱ्याच वर्षांपासून पहिल्या नंबरवरती आहे, प्लस रिझर्व्ह करन्सी स्टेटसची एन्जॉयमेंट करायला त्याला मिळते. तर आता ती रिझर्व्ह करन्सी स्टेटस थोडंसं बारगळतंय, किंवा मग त्याचा जो मुकुट आहे तो हलतोय, किंवा मग तो मुकुट घेण्यासाठी आता युरो, युआन आणि बिटकॉइन हे तिघं लाईनीत उभे आहेत. तिघांपैकी कोण जिंकतं ते आपण बघूया. आता ब्रेटन वुड्स सिस्टीम म्हणजे काय हे समजून घ्यायचं असेल तर तुम्ही नक्की गुगल सर्च करा, तुम्हाला मिळेल ना माहिती. ब्रेटन वुड्स सिस्टीम म्हणजे अशी सिस्टीम की ज्याच्यामध्ये ब्रेटन वुड्स नावाची एक जागा आहे जिथे बऱ्याचशा देशांचे सगळे रिप्रेझेंटेटिव्ह, सेंट्रल बँकांचे रिप्रेझेंटेटिव्ह तिथे भेटले होते, आणि त्यांनी एक ॲग्रीमेंट केलं होतं की आजपासून, ही गोष्ट आहे 1944ची, की आजपासून कुठलाच देश त्यांची जेव्हा करन्सी छापतील त्यावेळी सोनं हे बॅकिंग ठेवणार नाही. म्हणजे थोडक्यात 1 करोड रुपये नेले RBI मध्ये किंवा कुठेही, तर तुम्हाला कोणीही सोनं द्यायला बसलेलं नाहीये. थोडक्यात रिडीमेबल नाहीये कुठलीच नोट सोन्यामध्ये 1944 पासून. आणि आपल्याकडे अजूनही लोकांना काय वाटतं की अरे 1,000 करोड छापायचे असतील तर मग RBI 1,000 करोड रुपयाचं सोनं कुठेतरी ठेवत असेल वॉल्टमध्ये आणि मग छापत असतील, बरोबर. तो जमाना भारत स्वतंत्र होण्याच्या आधीच गेलेला आहे. ओके, 1944 मध्ये ब्रेटन वुड्स सिस्टीम तयार झाली, आणि 1947 मध्ये, त्याच्या 3 वर्षांनी आपल्याला स्वातंत्र्य मिळालंय, बरोबर. तर मग आपल्याकडे तर कधी बॅकिंग होतं असं म्हणून उपयोगच नाहीये. ऍग्रीमेंट काय होतं, ब्रेटन वुड्स सिस्टीम काय होती की सगळ्या जगातल्या सगळ्या करन्सीज जे पण त्या ऍग्रीमेंटमध्ये आले त्या करन्सीज छापताना ते बॅकिंगला रिझर्व्ह म्हणून US डॉलर ठेवतात. ओके, आणि US डॉलरच्या बॅकिंगला सोनं असणार एका फिक्स प्राइसनुसार. म्हणजे कोणीही कुठेही गेलं तर US डॉलर्स जेव्हा तुम्ही द्याल तेव्हा तुम्हाला सोनं मिळणार. पण हे नॉर्मल माणसांसाठी नाही, हे सेंट्रल बँकांसाठी आणि जायंटसाठी आणि कंट्रीजसाठी, नॅशनल गव्हर्नमेंटसाठी होतं. सो थोडक्यात 1944च्या आधीपासूनच रिडिमेबिलिटी ऑफ गोल्ड जे म्हणू शकतो की रिडिमेबिलिटी ऑफ नोट्स इंटू गोल्ड किंवा कुठल्याही प्रेशियस मेटल्समध्ये ते ऑलरेडी बंदच होतं नॉर्मल माणसासाठी. फक्त मोठमोठे गोल्ड बार्स जे असतात त्यांचं ट्रेडिंग चालू शकत होतं वगैरे, तुम्ही करन्सी दिल्यावरती, आणि ते काम सहसा मोठमोठे लोकच करू शकतात. आणि त्यानंतर 1971 मध्ये प्रेसिडेंट निक्सनने, याला निक्सन शॉक पण म्हणतात, ऑगस्टमध्येच, आय थिंक आजच्याच दिवशी 14 ऑगस्टलाच बहुधा, ही सिस्टीम बंद पाडली. म्हणजे सगळ्या करन्सीज जगातल्या डिपेंडंट आहेत डॉलरवरती रिझर्व्ह नुसार, आणि डॉलर डिपेंडंट होता सोन्यावरती. तर तो संबंध तोडून टाकल्यामुळे डॉलर हवेत आहे, आणि डॉलर हवेत असल्यामुळे सगळ्या जगातल्या सगळ्या करन्सीज थोडक्यात हवेत आहेत. हे जर तुम्हाला माहिती नसेल तर प्लीज रिसर्च करा. आणि हे सोनं चांदीने काहीतरी कनेक्टेड आहे, किंवा आपल्या नोटेच्या आतमध्ये कुठेतरी सोन्याची तार आहे, चांदीची तार आहे, या भ्रमामधून बाहेर निघा. ओके, सो थोडक्यात सगळ्या जगातल्या सगळ्या करन्सीज हवेत, आणि डॉलर सुद्धा हवेत आहे. फक्त अमेरिकेच्या फायर पॉवरमुळे तो आतापर्यंत वर्ल्ड रिझर्व्ह करन्सीचं स्टेटस एन्जॉय करतो. बरेच लोक तर डॉलरला पेट्रो डॉलर सुद्धा म्हणतात. असो, तर आता काय होतंय की ही सिस्टीम बंद होऊन आता एक्झॅक्टली 50 वर्ष झालेली आहेत, आणि नॉर्मल एका करन्सीचं किंवा एखाद्या करन्सी सिस्टीमचं किंवा एखाद्या या टाईपच्या सिस्टीमचं आयुष्य असतं ते 30 ते 40 वर्ष असतं जास्तीत जास्त. सो आता 50 वर्ष होत आलेत, त्यामुळे आता पुढची सिस्टीम येणार आहे बहुधा युरो बेस्ड किंवा युआन बेस्ड किंवा बिटकॉइन बेस्ड. आता ती कुठली तयार होते ते आपण पुढे बघूया. आणि ही गोष्ट खरंच अभ्यास करण्यासारखी, तुम्हाला कुठल्या शाळेत याचा काहीही डेटा मिळणार नाही, कुठल्याही बहुधा कॉलेजेसमध्ये सुद्धा हे शिकवलं जात नाही इझिली. तुम्ही स्वतःहून रिसर्च केलं तरच तुम्हाला ही डेटा मिळेल. पुढे वळूया. These North American Bitcoin firms mined 59% more Bitcoin in July. तर ऑफकोर्स आपल्याला माहिती आहे की चायनामध्ये बिटकॉइन आणि क्रिप्टोकरन्सी मायनिंग वरती गदा आल्यामुळे बरेचसे मायनर्सला सगळं बंद करावं लागलं, त्यामुळे डिफिकल्टी कमी झाली. त्यामुळे हे जे दुसरे मायनर्स आहेत, फक्त अमेरिकन नाही, दुसरे मायनर्स आहेत, त्यांचं मायनिंग आउटपुट वाढलेलं आहे. पुढच्या न्यूजकडे बोलूया. बिटकॉइन हर्डल्स ओव्हर $47,000 झोन. क्रिप्टो इकॉनॉमी नियर्स $2 trillion.
तर बिटकॉइन 47,200, 400, 500 पर्यंत जाऊन परत खाली आलेला आहे. म्हणजे थोडक्यात $47,000 झोन हा एक टफ प्रूव्ह होतो आहे रेझिस्टन्स. मे बी तो क्रॉस करेल आणि $47,000 जेव्हा प्रॉपरली क्रॉस होईल त्यानंतर मग भरपूर ग्रोथ आणखी होऊ शकते. आणि क्रिप्टो करन्सी टोटल व्हॅल्युएशन $2 ट्रिलियन आसपास गेलेलं आहे. आपण आता चेक केलं होतं. पुढच्या बातमीकडे बघूया. US इन्फ्लेशन कंटिन्यूज टू राईज अमिड लॉकडाऊन टॉक. म्हणजे US मध्ये इन्फ्लेशन वाढतंय. हे का वाढतंय? कारण ते अनलिमिटेड मनी प्रिंटिंग करतायत. असो. प्रोड्युसर प्राइसेस जम्प 7.8%, बायडन ब्लेम्स ओपेक. तर प्रेसिडेंट बायडनने शेवटी ब्लेम कोणाला केलेला आहे की ओपेक कंट्रीज म्हणजे जे ऑइल प्रोड्युसिंग नेशन्स आहेत त्यांनी बहुधा ऑइलमध्ये काहीतरी खेळ केल्यामुळे ऑइलची प्राइस वाढल्यामुळे कम्प्लीट सप्लाय चेनच्या सगळ्या लेवल्सची प्राइस वाढली आहे असं म्हणतायत ते. आणि त्याचा संबंध इन्फ्लेशनची खरं तर काहीच नाही. बरोबर. इन्फ्लेशन का वाढतंय? कारण मार्केटमध्ये जास्त पैसा खेळवण्यासाठी, स्टिम्युलस मिळण्यासाठी हे लोक लिटरली पैसे छापत सुटलेले आहेत अनलिमिटेड अमाऊंटमध्ये आणि भरपूर कंट्रीज हेच करतायत. आणि ते पैसे जेव्हा मार्केटमध्ये येतात तेव्हा काय होतं की प्राइसेस वाढतात आणि इन्फ्लेशन हिट करतं. असो. Coinbase aims to be the Amazon of crypto. CEO says exchange wants to list all legal crypto assets. तर यांचे सीईओ Coinbase हे महाकाय एक्सचेंज आहे. आपण यांचं मध्यंतरी बघितलं होतं की किती मोठं त्यांचं ट्रेडिंग व्हॉल्यूम आहे, किती मोठे प्रॉफिट्स असतात. आणि त्यांचा आता गोल आहे की त्यांना अमेझॉन बनायचं आहे क्रिप्टो करन्सीमध्ये. म्हणजे थोडक्यात काय, तुम्हाला काहीही हवं तर आमच्याकडे ते मिळणार. पण ते इझिली शक्य असं मला वाटत नाही. कारण इथे यांच्या स्टेटमेंटमध्येच त्यांनी काय केलेलं आहे, हा लीगल हा शब्द स्वतःहून टाकलेला आहे. तर याचा अर्थ काय होतो, जर हे स्टेटमेंट असं असतं की एक्सचेंज वॉन्ट्स टू लिस्ट ऑल क्रिप्टो ॲसेट्स तर वेगळी गोष्ट होती. म्हणजे थोडक्यात ते जेवढ्या एक्सचेंजला जमतील, जेवढ्या करन्सी जमतील सगळ्या लिस्टिंग करतील. पण तसं नाहीये. लीगल क्रिप्टो ॲसेट्स म्हणजे काय की ज्यांना तुम्ही अमेरिकन सिटिझन्सला विकू शकता असे क्रिप्टो ॲसेट्स. आणि असे क्रिप्टो ॲसेट्स लिमिटेड आहेत. सो बघू पुढे काय होतं ते. आता कॉइनबेसची ग्रोथ तर भरपूर होतेच आहे. पण त्यांच्या सीईओ जे आहे ब्रायन आर्मस्ट्रॉंग, त्यांचे 1-2 गोष्टी चांगल्या मला पटल्या की ते म्हणतात की आत्ताच 11,200-400 करन्सीज आलेल्या आहेत जगात. पुढे जाऊन लाखो करन्सीज होतील आणि त्याच्यामध्ये मग आपण कुठली करन्सी जिंकणार, कुठली क्रिप्टो करन्सी हरणार, कुठलं प्रोजेक्ट जिंकणार, कुठलं प्रोजेक्ट मागे पडणार हे आपण डिसाईड केलं नाही पाहिजे. आपण सगळ्यांना इक्वल लेवलला समजून फक्त लिगलिटी चेक करून त्यांना आपल्याकडे लिस्टिंग केलं पाहिजे. सो चांगल्या नोटवरती आपण आज पूर्णविराम घेऊया. फक्त एकदा मी coinmarketcap.com रिफ्रेश करतो आणि तुम्हाला सांगतो की आज 14 ऑगस्ट 2021 संध्याकाळी रात्री 9:20 बिटकॉइन होता $46,910. मी श्रीकांत कुलकर्णी तुमचा निरोप घेतो आजच्या एपिसोडमधून. उद्याच्या एपिसोडमध्ये आपण पुन्हा एकदा भेटूया क्रिप्टो करन्सी जगतातल्या बातम्यां घेऊन आणि मार्केट अपडेट. तोपर्यंत बाय द टिप्स अँड हॉडल. बाय गाईज.